Dear students, today we learn the problems on motion in a straight line. We learned the first 3 periods theoretical concept of motion, distance and displacement. And next is the velocity and speed. Let us learn some of the problem on it so that our idea should be very clear. So let us see here what is numerical number. First, you read this problem very carefully. A particle moves 5 meter towards the east, 5 meter towards the east and then 12 meter towards the north. Find the displacement and distance covered by the particle. पहा बेटा, आता हे पहिला प्रॉब्लेम आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटच्या कन्सेप्टवरती आहे. तर काय करायचं, नेहमी प्रॉब्लेम जेव्हा आपण सॉल्व करतो त्यावेळेस बेसिकली पहिल्यांदा आयडिया क्लिअर करून घ्यायची की फिगर काढायचं आणि फिगरनुसार आपल्याला काय दिलं आहे आणि काय काढायचं याची आयडिया क्लिअर होते. आता अशा टाईपच्या डिस्टन्स डिस्प्लेसमेंट प्रॉब्लेममध्ये आपण डायरेक्शन जेव्हा येतं त्यावेळेस मात्र आपण मॅपचा यूज करतो. मॅप म्हणजे कोणतं, नकाशे जे असतात ना, कसे तयार करतात त्याची दिशा कन्सिडर केली जाते. तर तुम्ही जॉग्रफीमध्ये लर्न केलं असेल बेटा, तर ही साईड नॉर्थ साईड असते, अप्पर साईड ॲरो दाखवलेला असतो आणि हे साऊथ साईड असते आणि ही ईस्ट असते आणि ही वेस्ट साईड असते. बरोबर आहे. आता ही फिगर अगोदर काढल्यानंतर तुम्ही काय करायचं, पार्टिकल मूव्स 5 मीटर टुवर्ड्स द ईस्ट, म्हणजे हा तुमचा पार्टिकल इथं ओरिजिन आहे, इथं रेफरन्स पॉईंट ओरिजिन आहे. इथून कोणत्या डायरेक्शनला मूव्ह झालेला आहे, ईस्टकडे. किती मीटर, 5 मीटर, ईस्टकडे 5 मीटर. आणि नंतर तो नॉर्थ डायरेक्शनला म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला असा तो मूव्ह झालेला आहे. हे किती आहे, 12 मीटर. हे असं सरळ 12 मीटर. आणि मग आपल्याला विचारलं आहे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स ओ पासून काढायचं बेटा. ओ पासून डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काढायला विचारलेला आहे. फिगर काढल्यानंतर आपले अर्धे आयडिया क्लिअर होते, क्लिअर अगदी. पहा, परत एक वेळेस नीट लक्ष देऊन. अ पार्टिकल मूव्स 5 मीटर टुवर्ड्स द ईस्ट, 5 मीटर टुवर्ड्स द ईस्ट, राईट, and 12 मीटर टुवर्ड्स दी नॉर्थ. हा ओ पॉईंट ओरिजिनचा मी तुम्हाला दिलेला आहे. हा ए पॉईंट कन्सिडर करा इथं आणि हा बी पॉईंट आहे. तर फाइंड द डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. डिस्टन्स काय असतं बेटा, सांगा बरं मला. आता डिस्टन्स काय असतं, डिस्टन्स is equal to actual path followed, actual path followed by the particle, followed by the particle. चला सरळ रेषेत ओ पासून ए पर्यंत, ओ पासून ए पर्यंत प्लस ए पासून बी पर्यंत ज्या मार्गाने तो पार्टिकल गेला आहे तो मार्ग आपण म्हणतो. ओ पासून ए पर्यंतचा 5 मीटर प्लस ए पासून बी पर्यंतचा किती, 12, आणि दोघांची बेरीज 17 मीटर. हे काय आलं, डिस्टन्स. चला बरं बेटा, डिस्प्लेसमेंट कसं काढायचं रे. डिस्प्लेसमेंट म्हणजे ओ पासून बी पर्यंत शॉर्टकट, म्हणजे हा असा गेलेला आहे पार्टिकल या मार्गानं, पण शॉर्टकट एवढं असतं. आणि हा कोणता आहे, फ्रॉम राईट अँगल ट्रायंगल, कोणता, ओ ए बी. ओ बी स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ हायपोटेनिस इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ बेस प्लस स्क्वेअर ऑफ हाईट. बरोबर आहे ना, पायथागोरसनुसार. आता ओ ए किती आहे रे, ओ ए 5, 5चा स्क्वेअर 25 प्लस ए बी किती 12, 12चा स्क्वेअर 144 आणि या दोघांची बेरीज किती
5 आणि 4 9 आणि हे 6 1 हे OB स्क्वेअर बरोबर बेटा आणि OB बरोबर आहे रूटमध्ये 169 माहीत असलं पाहिजे. 169चा स्क्वेअर रूट किती येतो 13 बरोबर आहे का. रूट तुम्ही लर्न केला असेल 10 पर्यंत तर स्क्वेअर रूट ऑफ 169 इज 13 मीटर. डू यू अंडरस्टँड क्लिअरली हाऊ द न्यूमरिकल इज सॉल्व हिअर. नाव नेक्स्ट नंबर न्यूमरिकल that is the problem number 2. दिसत आहे तुम्हाला क्लिअर. पहा वाचा बेटा. प्रॉब्लेम नंबर 2 जो तुम्हाला दिसत आहे इथं. अ पार्टिकल मूव्स इन ए सेमी सर्कल ऑफ रेडियस कॅपिटल R. सेमी सर्कलचा अर्थ करतो. सेमी म्हणजे अर्ध सर्कल, अर्धा सर्कल काढायचा आहे. आता हा पार्टिकल मी काढतो पहा अर्धा सर्कल. इथं A position and here is the B position and now this particle moves from A to B. This is O and this distance capital R radius and this is also capital R and the particle moves along the peripheral, this part along A to B. तर डिस्टन्स कोणता असेल ज्या मार्गाने तो गेलेला आहे तो. आता इथं घ्या डिस्टन्स. आलं ना फिगर क्लिअर तुम्हाला. काढत चला फिगर. प्रॉब्लेमला फिगर काढून समजून घ्यायचं. फिगरचे कन्सेप्ट क्लिअर झाले, प्रॉब्लेम्स क्लिअर अंडरस्टँड झाला तर अजिबात अडचण. डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल पाथ. ॲक्च्युअल पाथ म्हणजे सेमी सर्कल. सेमी सर्कल म्हणजे अर्धवर्तुळाकार बेटा. अर्धवर्तुळाकार पूर्ण सर्कम्फरन्स किती येतो. सर्कम्फरन्स किती असतो 2πr. त्याचा अर्ध पाय इंटू आर. अर्ध पूर्ण सर्कम्फरन्स किती असतो 2πr. अर्धा किती येतो πr. आणि डिस्प्लेसमेंट पाय बेटा. आता हे डिस्प्लेसमेंट जे आहे ना म्हणजे कुठून सरळ रेषेमध्ये शॉर्टकट म्हणलेलं आहे तर दॅट इज डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू AO प्लस OB. आता AO किती R, OB किती R, दॅट इज इक्वल टू 2 times रेडियस. दॅट इज इक्वल टू 2 times द रेडियस. सो दॅट इज द डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू ट्वाइस द रेडियस. डू यू अंडरस्टँड क्लिअरली दिस प्रॉब्लेम. दॅट इज द सेकंड प्रॉब्लेम इज क्वाईट सिम्पल. आता बेटा तुम्हाला मी हिंट देतो. आता स्वतः सॉल्व करा. कसं सॉल्व करायचं. आता अर्धा सर्कल झाले असेल 1/4 सर्कल किंवा 3/4 सर्कल असेल तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट पार्टिकलचं किती होईल तर ते तुम्ही स्वतः सॉल्व करा. तुम्हाला ते होमवर्क म्हणून लक्षात घ्या. आता प्रॉब्लेम नंबर 3 आपण लर्न करूया. आता पहा प्रॉब्लेम नंबर 3 तुमच्या पुढे मी प्रॉब्लेम नंबर 3 ठेवतो. हां पहा आता प्रॉब्लेम नंबर 3 अत्यंत महत्त्वाचा आहे आणि छान प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नंबर 3. हां आता प्रॉब्लेम नंबर 3 तुम्हाला क्लिअर दिसत असेल आणि वाचा काळजीपूर्वक. प्रॉब्लेम नंबर 3 इथं बाजूला फिगरसुद्धा काढून दिलेले आहे. अ पार्टिकल मूव्ज इन ए सर्कल ऑफ रेडियस कॅपिटल R. गिवन डाटामध्ये रेडियस जो दिलेला आहे तुम्हाला कॅपिटल R रेडियस दिलेला आहे. फ्रॉम A टू B ॲज शोन इन फिगर. इथं हा तुमचा पॉईंट A, हा तुमचा पॉईंट B. A टू B अलॉंग दी पेरिफेरल ऑफ सर्कल पार्टिकल मूव्ह झालेला आहे. आणि मग याचं आता A टू B म्हणजे सरळ रेषेत असं A टू B हे डिस्प्लेसमेंट झालं. आणि असं जे आर्क लेंथ आहे, आर्क लेंथ जे असेल ती डिस्टन्स. तर डिस्टन्स AB काढायचं आहे आपल्याला आणि डिस्प्लेसमेंट AB काढायचं आहे. आलं ना क्लिअर. आता पाय बेटा आता पहिल्यांदा आपण काय करूया. प्रॉब्लेम काळजीपूर्वक समजून घेतला की पुढे काही अडचण येत नाही. आता डिस्टन्स म्हटल्यानंतर
हा ॲक्च्युली अर्क लेंथ 10th पर्यंत तुम्हाला झालेला आहे. अर्क लेंथ ए बी इज इक्वल टू, हां सांगा बेटा काय तर रे, अर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल बिटवीन टू पोझिशन ऑफ रेडियस. हा इथून इथपर्यंत हे जे टू पोझिशन आहे हे अँगल तुम्हाला 60 डिग्री दिलेलं आहे थीटा डिग्री. तर 60 डिग्रीचे रेडियनमध्ये कन्व्हर्ट करायचं बेटा. आर इंटू 60 डिग्री पाय बाय किती येतं 3 रेडियन. 180 डिवायडेड बाय आपण काय घेतो अँगलला 180 म्हणजे थीटा रेडियनचे डिग्रीचे म्हणजे 60 पाय डिवाइड बाय 180 रेडियनमध्ये कन्वर्ट करतो आपण, कारण डिग्री एसआय युनिट नाही रेडियन एसआय युनिट आहे. म्हणून थीटा काय करतो, हा थीटा जो असेल तो तुम्हाला इथं मी देतो. आन्सर जे आलं याचं आर इंटू पाय बाय 3 राईट. 180 डिग्री इज इक्वल टू पाय रेडियन. देअरफॉर 1 डिग्री बरोबर किती रेडियन, म्हणजे किती 60 डिग्रीचे किती रेडियन, 180 ऐवजी 60. तर काय येतं बेटा इथं 60 इंटू पाय डिवाइड बाय 180. हे 0 कॅन्सल आणि इथं 3 आलं म्हणजेच पाय बाय 3 रेडियन. म्हणजे 60 डिग्रीचे किती रेडियन झाले पाय बाय 3 रेडियन. याचा युनिटमध्ये ठेवून टाकायचं आहे. चला आपण हे काढलं, काय काढलं आपण डिस्टन्स कव्हर्ड बाय द पार्टिकल फ्रॉम ए टू बी म्हणजे आर्क लेंथ काढली. आता आर्क लेंथ काढलाय, शॉर्टकट डिस्प्लेसमेंट काढायचा आहे. शॉर्टकट काढायचा असेल तर आता हा रेडियस असेल तर हा सुद्धा रेडियस आहे. तर पुन्हा एक फिगर काढून दाखवू इथं फ्रेशली. पाय बेटा इथं फिगरमध्ये असं तुमचं हे झालं, हा ओ हा ए आणि हा बी, हा अँगल 60 डिग्री, हा रेडियस हा सुद्धा रेडियस सेम त्या सर्कलच्या इथं. म्हणजे इथं लेंथ ऑफ ओ ए इज इक्वल टू आर, लेंथ ऑफ ओ बी इज इक्वल टू आर. बरोबर आहे, ही दोन्ही साईड सारखे आहेत. हा अँगल 60 डिग्री आहे. आता अँगल कोणता ओ ए बी इज इक्वल टू अँगल ओ ए बी इज इक्वल टू अँगल ओ बी ए. दोन्ही सारखे अँगल आहेत. हे दोन अँगल सारखे असतील म्हणजे किती झाले 60 डिग्री, हा सुद्धा 60 डिग्री. तर ए बी बरोबर किती असलं पाहिजे, ए बी दॅट शुड बी इक्वल टू 60 डिग्री. दॅट ए बी इज इक्वल टू 60 सॉरी ए बी इज इक्वल टू किती असलं पाहिजे रेडियस आर असला पाहिजे. अँड सो दिस टिपिकल प्रॉब्लेम लक्षात आलं का. परत एक वेळेस हा आणि हा दोन्ही सारखे कशामुळे आहेत, त्याच सर्कलचे रेडियस आहेत. आणि ए बी हा अँगल 60 डिग्री असेल तर हा अँगल जो येतो म्हणजे ओ बी ए इज इक्वल टू अँगल ओ ए बी. हे दोन्ही सारखे आहेत म्हणजे 60 डिग्री म्हणजे तिन्ही बाजू सारख्या असतील या ट्रायंगलच्या. कारण हा 60 हा 60 आणि हा 60 असेल तर तिन्ही बाजू सेम येतात, सारख्या असतात. आता बेटा प्रॉब्लेम नंबर 3 आपण सॉल्व केल्यानंतर खूप इंटरेस्टिंग आहे रे. प्रॉब्लेममध्ये काय असतात, प्रॉब्लेम दिसले की पटकन आपल्याला ते सॉल्व करायची टेक्निक जमली पाहिजे आणि आपली अंडरस्टँडिंग पॉवर आणि एनर्जी जी प्रॉब्लेम सॉल्व करायला लागते ती आपल्यामध्ये थरो असली पाहिजे आणि उत्साह वाढला पाहिजे आपल्याला. पहा बेटा, अ पार्टिकल मूव्ज इन ए स्ट्रेट लाईन फ्रॉम ए टू बी. सरळ काढा आता स्ट्रेट लाईन. प्रॉब्लेम लाईन टू लाईन वाचायचं आणि पटकन काय सांगितलं ते व्हिज्युअलाइज करायची आयडिया. तर आता आपल्याला म्हणलेलं आहे की ए पॉईंट इथं आहे आणि हा इथं बी पॉईंट आहे. स्ट्रेट लाईन आहे. फर्स्ट 30 किलोमीटर म्हणजे इथून हे 30 किलोमीटर आणि राहिलेलं पुढे किती विथ स्पीड, याची स्पीड V1
ते दिलेलं आहे 10 किलोमीटर पर आवर, राईट. आणि पुढे 60 किलोमीटर, हे पुढे दिलेलं आहे नेक्स्ट 60 किलोमीटर विथ द स्पीड किती आहे 20 किलोमीटर पर आवरचे आहे. फाइंड द ॲव्हरेज वेलॉसिटी इन ॲव्हरेज स्पीड. आता एक क्लिअर झालं पाहिजे, ॲव्हरेज वेलॉसिटी व्ही ॲव्हरेज वेलॉसिटी इज इक्वल टू व्ही स्पीड, ॲव्हरेज स्पीड बेटा. कशामुळे रे, दोन्ही सारखे. स्ट्रेट लाईन असेल, डायरेक्शन चेंज होत असेल, नसेल तर मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी इज इक्वल टू स्पीड आपण म्हटलेलं आहे. मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी इज इक्वल टू स्पीड म्हटलेलं आहे. म्हणजे गिवन डाटा आता तुमच्यापुढे V1 इज इक्वल टू किती 10 किलोमीटर पर आवर, V2 इज इक्वल टू 20 किलोमीटर पर आवर आणि डिस्प्लेसमेंट S1 इज इक्वल टू 30 किलोमीटर आणि S2 इज इक्वल टू 60 किलोमीटर. तर ॲव्हरेज स्पीड काढायचं आहे. आलं? हां, आता हे गिवन डाटा तुम्ही पॉईंट आऊट केल्यानंतर पुढे कशा पद्धतीनं सॉल्व करायचं पहा. हे प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही वहीमध्ये रजिस्टरमध्ये नोंद करायची, हे गिवन डाटा कसा सॉल्व केलेला आहे ते पाहायचं आणि अशा टाईपचे प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सॉल्व करायचं. तर बेटा व्ही ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. आता टोटल डिस्टन्स किती आहे राजानो S1 प्लस S2 डिवायडेड बाय लागलेला टाईम T1 प्लस T2, राईट. आता S1 किती दिले तुम्हाला सांगा मला. S1 दिलेलं आहे 30, S2 किती दिलेलं आहे तुम्हाला 60 डिवायडेड बाय आता T1 म्हणजे काय येतं सांगा मला. येतं T1 इज इक्वल टू S1 अपॉन V1 आणि T2 इज इक्वल टू S2 अपॉन V2 बेटा. T1 आणि T2 हे दोन वेगवेगळे दिले. तर इथं T1ची किंमत किती S1 30 डिवायडेड बाय V1 10 प्लस 60 डिवाइड बाय 20. हे इथं कॅन्सल, हे इथं कॅन्सल, म्हणजेच किती आलं बेटा हे 3. म्हणजेच किती आलं हे 90 डिवायडेड बाय किती 3 प्लस 3 6 अँड दॅट इज 15 किलोमीटर पर आवर. 15 किलोमीटर पर आवर इज द रिझल्ट ऑफ दिस न्यूमरिकल. आता पहा 15 किलोमीटर ऑप्शनमध्ये दिले का. म्हणजे आपण फॉर्म्युला रिकॉल करायचं आणि प्रॉब्लेम समजून घ्यायचा आणि ट्राय टू सॉल्व. फॉर्म्युला रिकॉल केलं तर येतंच, फक्त काय पाहिजे आपल्याला कॉन्फिडन्स. कशा पद्धतीनं हा न्यूमरिकल सॉल्व करतो याचं कॉन्फिडन्स आपल्याला इथं आलं पाहिजे. आणि प्रत्येक प्रॉब्लेम जेव्हा आपण सॉल्व करायचं त्यावेळेस मात्र आपली म्हणजे मेंटॅलिटी खूप प्रॉब्लेम सॉल्व करायची असली पाहिजे. आणि फिजिक्सचा पेपर म्हणजे प्रॉब्लेमचाच पेपर असतो, म्हणून प्रॉब्लेम इंटरेस्ट घेऊन सॉल्व केलात प्रत्येक प्रॉब्लेम समजून भेटा आणि प्रत्येक प्रॉब्लेम काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स देऊनच आपल्याला जातो, हे मात्र निश्चित लक्षात घेतलं पाहिजे. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम काय सांगा. अ पार्टिकल मूव्स इन ए स्ट्रेट लाईन. पार्टिकल मूव्स इन ए स्ट्रेट लाईन फ्रॉम A to B for the first half of distance. First half of the distance S1 is equal to S divided by 2. First half of the distance with a speed V1 and next half of the distance S2 is equal to S by 2 with a speed V2. बरोबर आहे. देन द ॲव्हरेज स्पीड इज काय सांगितलं होतं. थेरी जर आयडिया क्लिअर असेल तर मला ओरली त्याचं आन्सर तुम्ही सांगितलं पाहिजे. हां सांगा बरं काय येतं. पहिलं अर्ध डिस्टन्स आणि नंतरचा अर्ध डिस्टन्स याचा अर्थ काय. डिस्टन्स कॉन्स्टंट आहे आणि डिस्टन्स कॉन्स्टंट असेल तर स्पीड बरोबर काय फॉर्म्युला ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू
ट्वाइस V1 V2 डिवाइड बाय V1 प्लस V2. ट्वाइस V1 V2 डिवाइड बाय V1 प्लस V2. आपण ज्याला कोणतं म्हणलं होतं, हार्मोनिक ॲव्हरेज म्हणलं होतं बघा. तरी सॉल्व करून दाखवतो. तर A टू B, B टू A घेतलं होतं पहा, आठवा तुम्ही आता. तर V ॲव्हरेज इज इक्वल टू टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. टोटल डिस्टन्स डिवाइड बाय टोटल टाइम. टोटल डिस्टन्स किती, S/2 प्लस S/2 डिवायडेड बाय टोटल टाइम. टोटल टाइम किती असेल, S/2 डिस्टन्स अपॉन स्पीड V1 प्लस डिस्टन्स डिवाइड बाय स्पीड V2. बरोबर आहे, अर्धा अधिक अर्धा किती आलं हे, S/2 प्लस S/2 म्हणजे S, आणि परत S/2 मी कॉमन काढलं आणि 1/V1 प्लस 1/V2 बेटा. राईट. आता पुढे मी हे V कॅन्सल झालं आणि वर आलं इथं 2 डिवायडेड बाय, हे भागिले उलटून गुणिले वर गेलं. आता LCM घ्या, किती येतं, V1 V2 LCM आणि V2 प्लस V1 अँड दॅट इज इक्वल टू 2V1 V2. भागिले उलटून गुणिले वर जातं, डिवाइड बाय V1 प्लस V2. V ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू, हाच फॉर्म्युला तुम्हाला थिअरीच्या वेळेससुद्धा मी डिराईव्ह करून दिलेला होता. थिअरीच्या वेळेससुद्धा हा फॉर्म्युला तुम्हाला डिराईव्ह करून दिलेला होता, तुमच्या लक्षातही असेल. तर प्रॉब्लेम नंबर 5 हा परत लक्षात आलं, हाफ ऑफ द डिस्टन्स विथ स्पीड V1, हाफ ऑफ द डिस्टन्स विथ स्पीड V2. तर ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू, इक्वल डिस्टन्स असेल तर सरळ तुम्हाला सांगितलं होतं ट्वाइस V1 V2 डिवाइड बाय V1 प्लस V2. हा डायरेक्ट फॉर्म्युला जरी लक्षात ठेवलात तरीही वेल अँड गुड आहे बेटा. आता बेटा त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 6कडे जा. प्रॉब्लेम नंबर 6 आता पहा बरं किती विद्यार्थी सॉल्व करतील पाहूया. अ पार्टिकल मूव्ज इन ए स्ट्रेट लाईन फ्रॉम A टू B. सरळ आठवा तुम्हाला आता फिगर, स्ट्रेट लाईन A कडून B कडे असं. हां, द फर्स्ट 1/3 डिस्टन्स म्हणजे आता इथं S1 इज इक्वल टू 1/3 ऑफ S टोटल डिस्टन्स आहे विथ स्पीड V1 अँड नेक्स्ट 2/3 S2च्या ठिकाणी 2/3 S विथ स्पीड V2. देन द ॲव्हरेज. या प्रॉब्लेम आणि या प्रॉब्लेममध्ये काय फरक आहे, इथं डिस्टन्स बदललेला आहे आणि इथं डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवलेला आहे. चला बेटा काय तरी ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. चला आता टोटल डिस्टन्स V ॲव्हरेज किती, S1 प्लस S2 डिवायडेड बाय काय आला, टाईम T1 प्लस T2. इथं 1/3 ऑफ S प्लस 2/3 ऑफ S डिवायडेड बाय 1/3 ऑफ S अपॉन V1 प्लस 2/3 ऑफ S डिवाइड बाय V2 डिवायडेड बाय V2. 2/3 ऑफ S डिवायडेड बाय V2. हां आलं ना क्लिअर. हां क्लिअर दिसलं पाहिजे तुम्हाला, हे लिहिलेलं प्रत्येक गोष्ट क्लिअर दिसलं पाहिजे. हां म्हणजे S1ची किंमत किती आहे, 1/3 ऑफ S आणि S2ची किंमत किती आहे, 2/3 ऑफ S आणि T1 बरोबर किती, S1 डिवाइड बाय V1 प्लस S2 डिवाइड बाय V2. S1 1/3 ऑफ V1 प्लस 2/3 ऑफ V2. आणि मग परत पुढे जर गेलात तुम्ही काय येतं बेटा, 1/3 प्लस 2/3 येस डिवायडेड बाय काय कॉमन काढायचं इथून सांगा बरं मला, S डिवाइड बाय 3 कॉमन काढला तर येईल 1/V1 प्लस 2 डिवाइड बाय V2. राईट, हे S कॅन्सल झाला. मग आता पुढे येईल हे 3 वर गेलं, LCM V1 V2 काढलात
तर काय येतं माहीत आहे, V2 प्लस 2V1 अँड दॅट इज द आन्सर 3V1 V2 डिवायडेड बाय 2V1 प्लस V2. फक्त किमती ठेवत चला. आता परत एक वेळेस तुमच्या लक्षात येण्यासाठी बेटा, लक्षात येण्यासाठी हा प्रॉब्लेम परत एक वेळेस मी रिपीट करून सांगतो तुम्हाला. हा पार्टिकल ए कडून बी कडे चालला आहे. द पार्टिकल मूव्ज इन ए स्ट्रेट लाईन फ्रॉम ए टू बी असा चाललेला आहे. फर्स्ट 1/3 डिस्टन्स म्हणजे इथं मी हे S1 इथून इथपर्यंतचं 1/3 डिस्टन्स आणि पुढचं डिस्टन्स S2 जे आहे ते 2/3 आहे. म्हणजे इथं लिहिलं मी S1 इज इक्वल टू 1/3 ऑफ S1, S2 इज इक्वल टू 2/3 ऑफ S1. 1/3 डिस्टन्सची स्पीड V1 आहे आणि 2/3 डिस्टन्सची स्पीड V2 आहे. म्हणजे इथं तुम्हाला कॉन्स्टंट काय आहे, इथं तुम्हाला डिस्टन्स कॉन्स्टंट आहे का नाही, वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का नाही. मग V ॲव्हरेज इज इक्वल टू टोटल डिस्टन्स डिवाइड बाय टोटल टाईम. आणि मग यामध्ये काय घ्यायचं, हे V ॲव्हरेज इज इक्वल टू S1 S2 डिवाइड बाय T1 प्लस T2. S1 1/3 आहे, S2 2/3 ऑफ S आहे. आणि मग टाईम, हे टाईमची किंमत डिस्टन्स पहा, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम आहे, तर टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. हा फॉर्म्युला मी वापरला, हा फॉर्म्युला मी इथं वापरला आणि ह्या फॉर्म्युल्यामुळे आपल्याला हे किमती ठेवून टाकल्या आणि रिझल्ट आपल्याला इथं जर आता S 1/3 प्लस 2/3 बरोबर S झालं आणि S/3 कॉमन काढलं. मी काय केलं इथं S/3 इथं आहे, S/3 इथं आहे, कॉमन काढलं. 1/V1 हे 1/V1 प्लस 2/3 V2 हे 2. आता याला काय केलं, भागिले उलटून गुणले हे वर गेलं आणि V1 V2 LCM काढलं कुठं, डिनॉमिनेटरमध्ये, आणि नंतर त्याला शिफ्ट करून वर न्यूमरेटरमध्ये लिहिलं आणि LCM काढल्यानंतर V2 प्लस 2V1 आलं आणि दॅट इज द V ॲव्हरेज. तुम्हाला हा फॉर्म्युला इथं आले. मला वाटतं तुम्हाला हा फॉर्म्युला आता क्लिअर झाला असेल. हा प्रॉब्लेम नंबर 6 नंबर झाला. आता पुढे प्रॉब्लेम नंबर आपण 7 सॉल्व करूया. प्रॉब्लेम नंबर 7. हां पहा बरं, आता प्रॉब्लेम नंबर 7मध्ये काय आलेलं आहे, अ पार्टिकल, वाचा काळजीपूर्वक लक्ष देऊन वाचायचं. अ पार्टिकल मूव्ज इन ए स्ट्रेट लाईन. सरळ सरळ तुमच्या पुढे ही स्ट्रेट लाईन, हा पार्टिकल इथं ए आणि ही बी. अ पार्टिकल मूव्ज इन ए स्ट्रेट लाईन फ्रॉम ए टू बी, एकडून बीकडे. फॉर द फर्स्ट 1/4 डिस्टन्स, अगोदर 1/3 होतं, आता 1/4. S1 इज इक्वल टू 1/4 ऑफ S with a speed of V0. The next half of the distance, पुढचं डिस्टन्स किती, हाफ. S2 इज इक्वल टू हाफ ऑफ S with the speed of किती, 2 times V0. म्हणजे इथं V1 आणि ही V2, राईट. अँड लास्ट 1/3 S3 इज इक्वल टू 1/3 ऑफ S with a speed V3 is equal to 3 times V0. then the average speed काढायचं आहे. काही नाही, प्रॉब्लेममध्ये काय केले, त्याच प्रॉब्लेमला 2च्या ऐवजी 3 घेतलेला आहे. अहो 3 घेऊ द्या, 4 घेऊ द्या, 5 घेऊ द्या, आपल्याला काय फरक पडतो. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स डिवाइड बाय टोटल टाईम. V ॲव्हरेज इज इक्वल टू काय फॉर्म्युला, टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम. हा शॉर्टकट फॉर्म्युला आपण बेटा इथं S1 प्लस S2 प्लस S3 डिवायडेड बाय T1 प्लस T2 प्लस T3. आलं का लक्षामध्ये. हां चला आता पुढे सॉल्व करा बरं. कशा पद्धतीनं सॉल्व करायचं हे लक्षात येतं का, क्लिअर दिसतं ना. V ॲव्हरेज इज इक्वल टू टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम. टोटल डिस्टन्स किती, S1 प्लस S2 प्लस S3, म्हणजे इथून इथपर्यंत S1, इथून इथपर्यंत S2 आणि पुढचं S3, हे एवढं. आणि करस्पॉन्डिंग टाईम T1, टाईम T2, इथं T3. तर राईट. आता बेटा
व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू S1 ची किंमत हाफ प्लस हे किती S1 1/4 आहे आणि नंतरचं हाफ आहे प्लस 1/3 ऑफ डिवायडेड बाय. आता टोटल टाईम किती आला सांगा बरं मला. T1 प्लस T2 प्लस T3 S/4 V1 V1च्या ठिकाणी V0 प्लस इथं किती दिले तुम्हाला सांगा टोटल S/2 ऑफ 2V0. लक्षात आलं काय. V2 ची किंमत 2V0 प्लस S डिवायडेड बाय किती रे S किती 1/3 ऑफ इंटू 3V0 राईट. आता हे LCM जर काढला तुम्ही हाफ 1/4 त्यानंतर नेक्स्ट हाफ डिस्टन्स आणि लास्ट 1/4 डिस्टन्स. लास्ट 1/4 म्हणलेलं आहे. लास्ट 1/4 आहे बेटा. लास्ट 1/4 हे लक्षात घ्या. लास्ट 1/4 हाफ नाही 1/4. आता हे 1/4 प्लस 1/4 हाफ प्लस हाफ 1 झाला म्हणजे इथं S झाला. आलं का लक्षात. आणि त्यानंतर डिवायडेड बाय S कॉमन काढतो अपॉन V0 कॉमन काढलं बेटा. 1/4 प्लस हाफ प्लस 1/12 हे कॅन्सल. इथं वर V0 डिवायडेड बाय सांगा आता काय येतं. LCM काढा 12 वाला 3 प्लस 6 प्लस 1. आता भागिले उलटून गुणिले 12 वर जाईल 12 V0 बरोबर आहे. 12 वर गेलं आणि डिवायडेड बाय हे लक्षात आलं ना. किती हाफ S2 ची किंमत हे S/4 T1 ची किंमत कशी आली 1/2 आणि इथलं एक 1/2 बेटा किती V0 ची किंमत 2 टाइम्स V0 आहे. परंतु हे हाफ आहे ना म्हणजे इथं 2 पाहिजे. म्हणजेच हे किती परत हे 4 बेटा. आता 4 झालं हे तर 3 अधिक 3 3 अधिक 3 अधिक 1 किती झालं हे 7 म्हणजे 12 V0 डिवायडेड बाय 7. हा प्रॉब्लेम्स मागच्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. अगदी टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम एवढंच आपण वापरायचं आहे. मी काय चेंज केला टाईमला डिस्टन्स आणि व्हेलॉसिटीच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं आणि अशा पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व केला. चला पहा प्रत्येकाने आता तुम्ही काय करायचं सोल्युशन बंद करायचं एवढं प्रॉब्लेम घ्यायचं आणि सॉल्व करायचं. रजिस्टरवर नोंद करायचं आणि स्वतः सॉल्व करायचं. आता त्यानंतर बेटा प्रॉब्लेम नंबर 8. अ पार्टिकल मूव्स फ्रॉम A to B फॉर द फर्स्ट 1/3 टाईम म्हणजे T1 इज इक्वल टू T डिवायडेड बाय 3 विथ स्पीड V1 अँड नेक्स्ट 2/3 टाईम T2 इज इक्वल टू 2/3T विथ स्पीड किती V2. फाइंड द ॲव्हरेज स्पीड. टाईम तुम्हाला दिलेला आहे
तोच फॉर्म्युला वापरायचा, फॉर्म्युल्यामध्ये बदल नाही. कोणता फॉर्म्युला? V average इज इक्वल टू टोटल डिस्टन्स डिवाइडेड बाय टोटल टाइम. टोटल डिस्टन्स डिवाइडेड बाय टोटल टाइम. टोटल डिस्टन्स डिवाइडेड बाय टोटल टाइम. तर पहा बरं बेटा, टोटल डिस्टन्स डिवाइड बाय टोटल टाइम. सांगा बरं आता टोटल डिस्टन्स किती? S1 प्लस S2 डिवाइड बाय टाइम T1 प्लस T2. हां, आता S1 ची किंमत किती आहे? S1 इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय टाइम इज V. हियर V1 T1 प्लस V2 T2 डिवाइडेड बाय T1 प्लस T2. काय लिहिलं मी? S1च्या ठिकाणी V1 T1 लिहिलं, कारण S1 S2 दिलं नाही आपल्याला. आलं का लक्षात? हां, आता तुम्हाला बाकी सर्वच किमती दिलेल्या आहेत बेटा. पहा, बाकी सर्वच किमती दिलेल्या आहेत तुम्हाला. काय येईल सांगा मला? V1 ची किंमत ॲज इट इज ठेवा. T1 ची किंमत T डिवाइड बाय 3 प्लस V2 इंटू 2/3T डिवाइडेड बाय T1 प्लस T2 T/3 प्लस 2/3T. आता इथं 1/3 प्लस 2/3 म्हणजे T आलं. तर V1 T/3 प्लस 2V2T डिवाइडेड बाय 3 आणि दिस इज T. T कॉमन काढा आणि कॅन्सल करा. काय आलं? V1/3 प्लस 2V2/3 म्हणजेच किती? V1 प्लस 2V2 डिवाइड बाय 3. V ॲव्हरेज बरोबर आहे. प्रॉब्लेम सॉल्व करत त्यावेळेस कॅल्क्युलेशन व्यवस्थिशीर करायचं बेटा. इथं काय? V1 T इथं जी किंमत ठेवली T1 ची किंमत T/3 V1 ॲज इट इज. V2 ची किंमत 2/3T ठेवलं आणि T1 प्लस T2 त्याच्या किमती इथं ठेवून टाकल्या आणि डायरेक्ट आपण सॉल्व केलं तर हा न्यूमरिकल आपल्याला इथं आलेला आहे. रिझल्ट या न्यूमरिकलचा हा प्रॉब्लेम नंबर 8 झाला बेटा. आता त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 9 कडे जाऊया आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम जो असेल हा प्रॉब्लेम नंबर 9. पहा आता प्रॉब्लेम नंबर 9 मध्ये काय झालेलं आहे? छान प्रॉब्लेम आहे. इफ द कार ट्रॅव्हल्स फ्रॉम O टू Q, फिगर दिलेले आहे. दिसते ना तुम्हाला फिगर? क्लिअर दिसते का? फिगर दिसते ना? हो. O पॉईंट इथं दिलेला आहे. मोठं करू मी, याला O दाखवतो असं, आणि हा पॉईंट तुम्हाला इथं असं Q दाखवलेला आहे. O टू Q अँड बॅक टू O म्हणजे इथून इथपर्यंत गेलेला आहे ना, परत ओला आलेला आहे. इन द सेम टाईम इंटरवल 10 सेकंद. जाण्यासाठीचा जेवढा टाईम होता तेवढाच टाईम परत येण्यासाठी सुद्धा झालेला आहे. देन द ॲव्हरेज स्पीड अँड ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आता बेटा ॲव्हरेज स्पीड अगोदर काढू. स्पीड बरोबर आहे, सांगा बरं, डिस्टन्स कव्हर्ड डिवाइड बाय टाईम. आता डिस्टन्स कव्हर्ड किती? इथून इथपर्यंत 240 जाण्यासाठीचं आणि परत येण्यासाठी 240 डिवायडेड बाय जाण्यासाठीचा टाईम 10, परत येण्यासाठीचा टाईम 10. तर 2 गुणिले 240 भागिले 20 बरोबर आहे. इथं बेटा 10 आलं, हे 10 कॅन्सल झालं आणि मग आपल्याला निश्चित किती आलं? 24. किती? 24 मीटर पर सेकंद इज द स्पीड झाली. आता व्हेलॉसिटी किती येईल सांगा बरं मला? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स नाही आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर डिस्प्लेसमेंट 240 पुढे इथून इकडे आलेलं 240
आणि परत इकडे आलेलं -240, अपोजिट डायरेक्शन आहे. 10 + 10 दॅट इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय किती आलं 20, बरोबर आहे 0. म्हणजे आता इथून जाऊन परत इथं आलं तर नेट डिस्प्लेसमेंट 0 झालं. हा पार्टिकल इथून इथपर्यंत जाऊन परत आला तर नेट डिस्प्लेसमेंट 0 झालं. डिवाइड बाय टाईम काही जरी असेल तर वेलॉसिटी किती आली, दॅट वेलॉसिटी बिकम्स हाऊ मच 0. आणि डिस्टन्स इथून इथपर्यंत 240, परत आलेलं 240, म्हणजे 240 अधिक 240 भागिले 20, म्हणजे स्पीड जी आलेली आहे आपल्याला ती किती आले 24 km/m/s. तर बी ऑप्शनमध्ये करेक्ट दिलेलं आहे. आता बेटा प्रॉब्लेम नंबर 10 पहा. प्रॉब्लेम नंबर 10मध्ये काय, अ व्हेकल कव्हर्स फर्स्ट हाफ ऑफ द डिस्टन्स between two places at a speed of 20 km/h and second at 30 km, then the average speed of the vehicle will be. First half of the distance, पहिलं अर्ध डिस्टन्स म्हणजे पहा काय दिलेलं आहे. हा पार्टिकल इथं आहे, ए पासून इथं घेतला तुम्ही बी पर्यंत. पहिलं अर्ध डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स कॉन्स्टंट आहे, तर त्याची स्पीड V1 दिलेली आहे 20 km/h आणि V2 इज इक्वल टू 30 km/h. तर देन ॲव्हरेज स्पीड ऑफ द व्हेकल. तर बेटा डायरेक्ट फॉर्म्युला हार्मोनिक ॲव्हरेज, डिस्टन्स जेव्हा कॉन्स्टंट असतं त्यावेळेस फॉर्म्युला 2V1 V2 डिवायडेड बाय V1 + V2. क्लिअर आयडिया. आता पुढे तुम्ही जर पाहिलात तर हे 2 × V1ची किंमत किती आहे, V1ची किंमत 20, V2ची किंमत 30 डिवायडेड बाय 20 + 30, राईट. अँड दॅट इज V ॲव्हरेज इज इक्वल टू 2 × 20 × 30 डिवायडेड बाय 50. आता हे 0 इथं कॅन्सल, 5 20ला कॅन्सल झालं 4 आणि हे किती येतं 24 km/h इज द स्पीड ऑफ द व्हेकल. इज द स्पीड ऑफ द व्हेकल. म्हणजे आलं का लक्षात, हे हार्मोनिक ॲव्हरेजचा हा न्यूमरिकल होता बेटा, आणि हा न्यूमरिकल आपण इथं कंप्लीट केलेलं आहे. आणि म्हणून या पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व केलं तर तेवढ्याच वेळेमध्ये जवळपास दुप्पट प्रॉब्लेम सॉल्व होलेला आहे. प्रॉब्लेमची संख्या आपल्याला वाढवायची आहे आणि मग ते लिहिण्यामध्ये वेळ जातो, समजून सांगण्यामध्ये तेवढाच वेळ लागतो. म्हणून हे तुम्हाला आणि दिसण्यामध्ये क्लिअर दिसतं आणि तुम्हाला सुद्धा सॉल्व फरक एवढाच येणार आहे की तुम्हाला मी 1 तास शिकवले की किमान 2 तास तुम्हाला हे व्हिडिओ पाहावा लागेल. म्हणजे हे प्रॉब्लेम उतरून घ्यायचं, परत स्वतः सॉल्व करायचे, प्रॅक्टिस करायची, आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला हे प्रॉब्लेम्स सॉल्व करणं शक्य होत नाही. तर हे न्यूमरिकल्स आपले इथं थांबूया. नेक्स्ट व्हिडिओला परत पुढचे न्यूमरिकल्स आपण लर्न करू.